27 वर्षांनंतर दिल्ली विधानसभेत भाजपची सत्ता परतली। या निकालाचे 15 इंटरेस्टिंग मुद्दे नेमके काय? केजरीवाल स्वतः का पराभूत झाले? काँग्रेसला भोपळाही का फोडता आला नाही? पाहूया। भक्कम तटबंदीच्या बुरुजाला भगदाड पडावं तसं दिल्ली केजरीवालांच्या मुठीतून निसटली। फक्त सत्ताच गेली नाही तर आपचे सेनापती अर्थात केजरीवाल देखील राजकीय युद्धात गारद झाले। त्यांचे विश्वासू शिलेदार मनीष सिसोदियांनाही मात मिळाली। दिल्लीत भाजपनं किती मोठा विजय मिळवलाय त्याचे हे दोन फोटो। पहिलं चित्र 2020च्या निकालानंतरचं आहे। निळ्या रंगातल्या जागांवर आपचा बोलबाला होता आणि 70 पैकी फक्त 7 जागांवर भाजपचा केशरी रंगाचा झेंडा होता। पण 2025 निकालानंतर दिल्लीच्या सत्तेच्या नकाशाचं चित्र या प्रकारानं बदललंय। झाडू चिन्ह असलेल्या केजरीवालांचा झाडून तर आम आदमी पक्षाचा गेल्या वेळच्या तुलनेत सुपडा साफ झाला। दक्षिणेतला अपवाद सोडल्यास मोदींच्या उदयानंतर केजरीवाल हेच एकमेव असे नेते होते ज्यांच्या पक्षाला विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करता आलं नव्हतं। 2014 पासून मोदींचा राष्ट्रीय राजकारणात उदय झाला, तर 2013 पासून केजरीवालांनी राजकारणात पाऊल ठेवलं। 2014 पासून पुढची 3 टर्म मोदींच्या हाती देशाची धुरा आली आणि 2013 पासून पुढची 3 टर्म दिल्लीनं केजरीवालांना पसंती दिली। मोदींच्या हाती देशाची सूत्र राहिली, पण राजधानी दिल्लीत मात्र विजयापासून दूर राहत होती। त्याची प्रतीक्षा जवळपास 15 वर्षांनंतर संपली। 27 वर्ष म्हणजे जवळपास 3 दशकांनी भाजपनं दिल्ली विधानसभेत कमबॅक केलं। 1993 ते 98 या 5 वर्षात मदनलाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज दिल्लीत भाजपच्या मुख्यमंत्री होत्या। नंतर 1998 ते 2013 अशी 15 वर्ष काँग्रेसच्या शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री राहिल्या। 2013 नंतर मधल्या राजकीय घडामोडी वगळता दिल्लीची सत्ता 2025 पर्यंत केजरीवालांकडे होती। 2013 पासून 3 टर्म दिल्लीतले लोकप्रिय नेते आणि आमदार राहिलेले केजरीवाल यंदा पराभूत झाले। भाजपच्या परवेश वर्मांना 30,088 तर केजरीवालांना 25,999 मतं पडली। भाजपनं केजरीवालांना 4,089 मतांनी पराभूत केलं। 2013 मध्ये केजरीवालांना 44,269 मतं पडली। त्यांनी काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षितांना 25,864 मतांनी पाडलं होतं। 2015 मध्ये 31,500 आघाडी घेत केजरीवालांनी भाजपच्या नुपूर शर्मांना पराभूत केलं। 2020 साली 46,758 वोट घेत तिसऱ्यांदा विजय मिळवला आणि भाजपच्या सुनील यादवांना 21,697 मतांनी पराभूत केलं होतं। यंदा मात्र भाजपचाच परवेश वर्मांनी केजरीवालांचा 4,089 मतांनी पराभव केला। 2013 सालापासून आपनं दिल्लीत 26 बालेकिल्ले तयार केले होते। करोलबाग, नवी दिल्ली, सदर बाजार, पटपडगंज, बुराडी, कस्तुरबा नगर, शकूर बस्ती, हरिनगर, विकासपुरी, पटेल नगर, तिलक नगर, संगम विहार, त्रिलोकपुरी असे एकूण 26 मतदारसंघ आपचे गड होते। मागच्या 3 विधानसभांपासून म्हणजे 2013 पासून आप या 26 जागा जिंकत होती। यंदा मात्र भाजपनं या 26 पैकी आपचे 12 गड उद्ध्वस्त केले। 2020 साली भाजप इथे फक्त 1च जागा जिंकली होती। दिल्लीतल्या या 26 जागांच्या भागात पंजाबी, पूर्वांचल जाट आणि दलित मतदार बहुसंख्य आहेत। त्यापैकी जाट बहुल असलेल्या सर्वच्या सर्व 10 जागा सुद्धा भाजपनं जिंकल्यात। देशाची राजधानी असलेल्या दिल्ली सरकारचा कारभार 70 मतदारसंघातून चालतो। दिल्ली विधानसभेच्या या 70 जागा वेगवेगळ्या 7 विभागात प्रत्येकी 10 याप्रमाणे आहेत। या सर्वच विभागात भाजपचा मोठा फायदा झाला। चांदणी चौकातल्या 10 जागांपैकी 2020 ला भाजपकडे एकही जागा नव्हती। यंदा 5 जागा आल्या। नवी दिल्ली भागातल्या 10 पैकी गेल्या वेळी एकही जागा नव्हती। यंदा 6 जागा वाढल्या। ईशान्य दिल्लीत 3 जागा होत्या। यंदा आधीच्या 3 राखून इतर 3 वाढल्या। उत्तर पश्चिम दिल्लीच्या 10 पैकी गेल्या वेळी एकच जागा होती। यंदा 7 जागा वाढल्या।
पश्चिम दिल्लीत 10 पैकी एकही जागा नव्हती. यंदा तब्बल 9 जागा मिळाल्या. दक्षिण दिल्लीत 10 पैकी आधी 1 जागा होती, यंदा 4 वाढून एकूण 5 झाल्या. आणि पूर्व दिल्लीत 10 पैकी आधी 3 जागांवर असणारी भाजप यंदा 6 जागांवर पोहोचली. दिल्ली विधानसभा निकालाची वैशिष्ट्य पाहिली तर 2020ला फक्त 8 जागा मिळवणाऱ्या भाजपला 2025ला 6 पट म्हणजे 48 जागा मिळाल्या. 4089 मतांनी पराभव झालेल्या केजरीवालांच्या मतदारसंघात काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना 4500 मतं मिळाली. 70 पैकी काँग्रेसच्या 68 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं. 5 वर्षात दिल्ली विधानसभेत 40 जागा वाढल्या, तर आम आदमी पक्षाच्या 40 जागा कमी झाल्या. भाजपच्या मतांमध्ये जवळपास 9.5% मतांची वाढ झाली आणि आपची मतं जवळपास 10.5% घटली. काँग्रेसची सुद्धा जवळपास 2.25% मतं वाढली, पण एकही जागा मिळाली नाही. यंदा दिल्लीत 2 आजी माजी मुख्यमंत्री, 3 दिल्लीच्या माजी मुख्यमंत्र्यांची मुलं रिंगणात होती. त्यात केजरीवाल पराभूत झाले, तर आपच्या अतिशी विजयी ठरल्या. दिल्लीतील भाजपचे माजी मुख्यमंत्री साहिब सिंग वर्मांचे पुत्र परवेश वर्मांनी केजरीवालांना पराभूत केलं आणि दिल्लीतील भाजपचेच माजी मुख्यमंत्री मदनलाल खुरानांचे पुत्र हरीश खुराना विजयी राहिले. सबसे पहले तो भारतीय जनता पार्टी के लोगों को जीत मिली है, उन्हें बधाई, और आशा करता हूं कि जो जनादेश दिल्ली की जनता ने उन्हें दिया है उसकी वो प्रतिपूर्ति करेंगे. और वे सब आम आदमी पार्टी के लाखों करोड़ों कार्यकर्ता जो अन्ना आंदोलन से आए, जिनके बहुत ही निश्चल, निष्पाप और बड़े भारत की राजनीति को बदलने के सपने की हत्या एक निर्लज्ज, नीच, मित्रहंता, आत्ममुग्ध और चरित्रहीन व्यक्ति ने की, उसके प्रति तो क्या संवेदना. दिल्ली को उससे मुक्ति मिली. और मैं ये जानता हूँ कि अब जो आम आदमी पार्टी में लोग बच गए थे सत्ता के लोभ में, लालच में, पदों के लिए, उस पैसे के चक्कर में, वे सब भी अब वापस जाएंगे, लौटेंगे, कुछ अपने व्यवसायों में लौटेंगे, कुछ पार्टियों में चले जाएंगे. जंगपुरा का निर्णय आया और सामने दिखाई दिया कि मनीष हार गया, तो सदा तटस्थ रहने वाली और राजनीति से विरत रहने वाली मेरी पत्नी जो है, उसकी आंख में आंसू आ गए, वो रोने लगी. क्योंकि उसी से उसने कहा था कि अभी तो है ताकत, और उसने कहा था भैया ताकत सदा तो नहीं रहती. तो ये अहंकार आशा करता हूँ अगले लोग नहीं करेंगे, जो बाकी दल है वो नहीं करेंगे, इससे सबक लेंगे. और दिल्ली के नागरिकों को मैं अच्छे शासन के लिए बधाई देता हूँ. अब भारतीय जनता पार्टी अपने नेतृत्व में सरकार बनाकर दिल्ली के जो दुख थे पिछले 10 वर्ष के उन्हें दूर करे. दिल्लीमध्ये असताना नेहमी यायचं, भेटायचं. एवढंच नाही तर हे सगळे, मी माझा वाढदिवस कधी साजरा करत नाही, पण सगळे मिळून येऊन मी जिथं राहत होतो तिथं माझा वाढदिवस साजरा करायचा. एवढे सगळे माझ्या मागे फिरायचे. पण ज्या दिवशी पक्षाने पार्ट्या आल्या आणि पक्षाने पार्ट्याकडून सत्ता आणि पैसा याच्या भोवती फिरायला लागले. सत्ता आणि पैसा, समाजाने देश दूर गेला आणि सत्ता आणि पैसा डोळ्यासमोरून मग दारूचे दुकान, दारूचे लायसन्स, दारूच्या बाटल्या, हे सगळं डोळ्यासमोर आलं. तेव्हापासून मी माझा संबंध तोडला. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी.